श्री काशीखंड अध्याय 40. श्री गणेशाय नमः. अगस्ती वदे षडानना मम मनांकुरासी पूर्ण जीवना. माझ्या वियोग भागदाना समर्पिता तू एक. तरी वानप्रस्थाश्रम तो कैसा कैसे क्रमिजे अरण्यवासा. तरी निरूपा हो पूर्ण ईशा मज प्रति स्वामी राया. स्वामी मनेगा ऋषी समर्था ऐसा गृहस्थाश्रमी वर्तता. शांती क्षमा नित्यशीलता आवागीजे हो गृहस्थे. पुढीला संतोष तेची बोलीजे जीवुनी आत्मपद पाविजे. संसार दुःखास्तवन कीजे आत्मनिंदा गृहस्थे. द्रव्य पाहुनी साहित्य कीज दानाचे. तरी ते द्रव्य वेचावे न्यायाचे. ते अल्पची परी पूर्वजांचे पराभवा बंधन. स्वामी म्हणेगा अगस्ती सज्ञाना तू श्रवणाचा परिपूर्ण जाणा. हे सर्व ही भाग्ये विन पाविजे जना शुद्ध क्रिये वाचुनी. क्रिये विन नो हे सुबुद्धी उत्तम. सुबुद्धी विन ने नगा धर्म. धर्मे विन निष्फळ हा जन्म. जे सुख नो हे अणुमात्र. म्हणोनी धर्म तो सर्वांसी कारण. धर्म तो सत्पात्री दान. तरी ऐहिक पारत्रिकासी पावण. तोची सुखी गृहस्थ म्हणावा. ऐसे गृहस्थाश्रमाचे आचरण. जरी वैराग्य उद्भवे मन. स्त्री पतिव्रता असे सुगुण. तरी समागमे घेईजे. ना तरी स्वये गमन कीजे. आरण्यवासी गुंफा असीजे. शीत उष्ण काळ क्रमीजे ब्रह्मचर्येसी असावे. संवत्सर एक वा षण्मासांची मांस अथवा एक पक्षाची. संग्रही कंदमुळे ठाईंची असावी सामुग्री. अतीत जरी आला ते काळी. तरी तो पूजिजे कंडफळी मुळी. जरी वैश्वदेव कीजे ते स्थळी. तरी हविजे कंदमुळे. धान्य मिळाल्या अकल्पित. तरी न कीजे आपणासी अन्न सिद्धवत. तेने घडे पूर्ण अध्यापात. चंद्रार्कवरी सर्वदा. वैश्वदेव पूजिजे माध्यान्नी. कंदमुळे पूजावा म्हणी. त्यावरी अन्न पाक निपजे. दूषण थोर म्हणवीतसे. म्हणोनी दर्शन उखळ मुसळ. धान्याचा मुखी घालीजे कवळ. न भक्षवे तरी अध ऊर्ध्व उपाळ. वरी कुटीजे साक्षेपे. मग ते कवळ धान्य कुटाचे. तेची भाग देई वैश्वदेवाचे. तेने मनोरथ अतीताचे. पूर्ण कीजे अरण्यवासी. वैश्वदेव करावया कारण. अरण्यात न मिळे हुताशण. तरी समर्पीज भागदान जठराग्नीसी. जे काळी मिळे अकल्पित. तेची भक्षिजे तेची हूत. तेनेची पूजावा अतीत. अरण्यवासी सन्माने. तरी तो अतीत कैसा कवर्ण. जो नित्य षटकर्मी ब्राह्मण. की तो नित्य चतुर्थ कर्माधीन संन्यासी एक. अरण्यावासी जो सर्व काळी. आसन स्थापी जो वृक्षातळी. तो तृतीय प्रहराचे काळी करीतसे भिक्षाटन. निर्धूमण स्थळी अपाकस्थान. ना जंतू जागे ना ध्रुम भुवन. इतुकिया स्थळी करी जो भिक्षाटन. तोची संन्यासी जाणावा. अतिक्षुधा पीडित अल्पची भक्षावे अकल्पित. कुपिका असार दंड धृत. तुंबिनी फळ कमंडलू. ऐसा दंड कमंडलू कुपिका. त्याहुनी असो नये आनिका. जरी नाना वस्तू कल्पी आनिका. तरी गोहण न बाधा तयासी. गुरु देखता आधी वंदावा. न्यून शब्द कोणा न सांगावा. काम क्रोध दंभ प्रहरावा अहर्निशी. स्वप्नी शुल्क जरी कर्कश उद्भवे घ्राणस्वरी. तरी अदृश्य असता रवी करी. कीजे कर्म स्नाने संध्या. षण्मुख मनेगा अगस्ती. हे 4 आश्रम योग स्थितो. आता योगाभ्यास मुद्रा साधिती. ते कैसे निरूपू तू जाता. प्रथम कीजे मूळ बंधन. तेथे ऊर्ध्व कीजे अपान. मग त्यापुढे समरस होय व्यान. पावन कमी जाणपा. तेथे शिंकावे शंखिनी नाळ. ओढिया बंद घालीजे सबळ. मग भेदुनिया दशदळ. मिश्रित करावे समानासी. तेथे गार्हपत्या आव्हानिकासी. ऊर्ध्व करीतसे समानासी.
मग समरसे त्या दशमदलासी भेदी द्वादश दळाते ऐशा मूळ ओढिल्या जालंधरी हे त्रय बंध साधन करी समरसे कारण शरीरी प्राण मिश्रित ते धवा मग लंघिजे षोडश दळ तेथे उदाणासी कीजे मेळ मग उद्भवी महाज्वाळ तया ब्रह्मग्नीची तेथे चेतविजे उदाण पवन मग होय ब्रह्मग्नीचे आव्हान तो ब्रह्माग्नी करी गा हवन शरीरी मळ मूत्रांचे भेदुणी ब्रह्मरंध्र अग्निचक्रासी मग त्या पवनाचे स्थानी समरसी ब्रह्मसुख सोहळे उन्मनीसी भोगितो राजयोगी ऐसा योगाभ्यास केलियावरी तत्काळ ज्ञान होय शरीरी काळ प्रवेशे जवळ की दूरी होय जी स्मरू हे म्हणजे शाषांड थोर साधना मग कुंभज म्हणे गा षडानना मज निरूपाची शिवनंदना काळाचे ज्ञान जे काळ आलिया जवळ दूरी हे कैसे जाणावे शरीरी मग तो अगस्तीसी ब्रह्मचारी कथित से षडानन स्वामी म्हणे जी अगस्ती ऋषी बा हे कैसे जाणावे काळासी तरी ते 27 नक्षत्रांसी गणित असे पूर्वीचे अगस्तीसी म्हणे षडानन परिसे गा नक्षत्र काळांचे ज्ञान सर्व जीवांचे चुके गा मरण मग आपुलियाचे काय ते प्रयास आता जन्म होय अश्विनीवरी त्यासी विघ्र 25 संवत्सरी अश्वटाकी अथवा चोरमारी 25व्ये वर्षी या विघ्नास्तव आरंभी जे दाण तेने निवारे तो महादोष जाण आम्रवृक्षाचे बीज जाण रुजू घाली जे अर्कदिनी मग तो अर्धशत संवत्सर आरोग्य स्वस्थ असे शरीर मग न बाधी सूर्यांचा कुमार विनाश काळ तो न होय जन्म होय भरणी नक्षत्री तो नवव्या वरुषी पडे काळ सूत्री त्यासी विघ्न असे जळयंत्री 30 वरुषा माझी त्या विघ्नास्तव कीजे गोदान शुद्ध मुक्ते कीजे ती समर्पण मग तो आरोग्यता पूर्ण जन्मवरी पावे सत्यपय आता कृत्तिकावरी होय जन्म तया नक्षत्रा असे भौम तो राजमान्य होय उत्तम जीवे 60 संवत्सर 25व्ये संवत्सरी असे विघ्न त्यासी महादुगी होय मरण तरी पाटावधी जे दाण मग स्वस्थ शरीर होय पै भाचे नक्षत्री उद्भवत त्यासी षष्टदिनी असे घात म्हणून श्वेतांबरे दिजे त्वरित दान संकल्प करोनी मग तो अर्धशतत्री संवत्सरी 9 दिन गा स्वस्थ शरीरी काळ बाधी तुक्यावरी यम रावतो रोहिणीवरी जन्म होय जया त्यासी 5 पुत्र 2 कन्या भाव्या यासी 10 वर्षे पूर्ण जाहलिया विघ्न पन्नगाचे थोर पै त्यासी सुवर्ण मुक्ते कीजे दाण तेने निवारे ते विष विघ्न मग 25व्ये वर्षी पूर्ण काळ बाधी तयासी मृग नक्षत्री जन्म होय जयासी तो अधिपती होय सुंदर दासी 3 कन्या 3 स्त्रिया 7 पुत्रांसी होय पितर तो एक तो मृत्यू करी पितरां कारण धेनु वृषभ त्या विग्रहासी दाण मग न बाधी सूर्याचा नंदन 73 वर्षेवरी तो माघ मासी शुल्क पक्षी द्वितीय गुरु मंगळ 8वा मुहूर्ती षण्मुख म्हणे गा अगस्ती तय काळ बाधी साक्षेपे श्लोषा कर्कावरी जन्म होय तया 5 वर्षे वाचा बंद होय मग कंबलादी दान देता पाहे काळ बाधी अर्धशती अश्लेषावरी जन्म जयासी 46 वर्षांती विघ्न तयासी शस्त्रे छेद होईल शरीरासी तया कैसा उपचार त्यासी वैदुर्य दिजे गा दाण तेने निवारे ते महाविघ्न मग 96 वर्षे तयाचा प्राण स्वस्ति क्षेम निर्भय एकची कन्या पुत्र त्यासी मग माघ मास कृष्ण द्वादशी भृगु चतुर्थ घटकेसी काळ बाधी तया ते अगस्ती म्हणे स्वामी अवधारी हे नक्षत्र काळ असती दूरी परिमास घटिका प्रहरी जाणी जे कैसे काय ते स्वामी म्हणे गा ऋषी उत्तमा मुक्ती अशक्त होय मध्यमा तरी जवळी जाणावे यमा षष्टमासी काळ बाधी मध्यमेची या पूर्वपुटे शम करुणिया उभय अंगुष्ठे उचलती अनामिकांची बोटे तरी काळ होय 21व्ये दिनी अहोरात्र घटिका 64 समी
निर्वाहे वामनासा फुटी, तरी यम फांसा पडे दृष्टी 3 संवत्सरी पै. रविवाहे 64 घटिका, तरी यम जाणावा संवत्सर एका. पवन स्वरूपे साम्य नासिका, तय काळ बाधी येऊनी. उभयता समची सोम सूर्य, तरी मृत्यू जाण दिनत्रया होय. 15वे मुहूर्ती निश्चय, काळ प्रवेशे. शुक्र पडे जरी वक्रद्वारी, तरी मृत्यू 16वे प्रहरी. ऐसा काळ प्रवेशे शरीरी, जाणावे हो कुंभजा. लघु शंका दीर्घ शंका कर्कश, मूत्री जरी पडे शुक्राचा अंश. तरी होय गा काळाचा प्रवेश, वर्षे एका निश्चये. जीवाग्र न दिसे नासा पुटे, द्वादशांगुळे गणिजे पिनकुटे. त्या माझी झाली 1-2 घंटे, तरी तेची मुहूर्त काळाचे. कुंभजासी वदे षडानन, ऐसे हे योगाभ्यास निरूपण. ब्राह्म्याभितरी महाज्ञान यासी म्हणिजे. तोची जाणावा पूर्ण ज्ञानी, हा सर्व ही योगाभ्यास करुणी. मग ऐसिया संकटी निर्वाणी, होई जे मुक्ती पावण. स्वामी म्हणे कुंभजा अवधारी, ऐसी नीती निरूपीजे कल्पवरी. परी अविमुक्तीची स्पर्धा करी, ते एकही न देखेची. तरी ऐसी अभ्यासिता योगा सिद्धी, परम निरोधे विषम सिद्धी. तरी महाज्वर उपजे व्याधी, तेनेची नासे योग हा. तेने अप्राप्त होय निर्वाण, विग्रह जोडे साधिता निधान. मग तो प्रयासी रक्षिताच प्राण, होई जे भूतावर पडा. म्हणून तयाचा मानिजे त्रास, सर्वही त्यजुनी कीजे काशीवास. तेथे सहजची मुक्ती महेश, उपदेशी ब्रह्मतो. तेथे असे षडंग योग, नाही करणे प्रयास प्रसंग. सहज मुक्ती असे ज्ञानमार्ग, तो कैसा काशीवास. कैसा तेथींचा योगाभ्यास, तेथे काळासी नाही प्रवेश. तेथींचे गम्य ते महेश, स्वये जाणे शंकर तो. विश्वनाथ आणि दंडपाणी, काळभैरव चौथा गजाननी. विशाळाक्षी दिव्य मंदाकिनी, स्वर्ग सरिता जे. नित्य अभिवंदन करे जो यासी, तो दीर्घ जाणावा योगाभ्यासी. स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी, हाची थोर षडंग योग. आणि जो षडंग योग साधी, तो जाणावा मंदबुद्धी. हे काशीस्थळी सर्व ही सिद्धी, काळची असती हो. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, काशीमध्ये मुद्रा त्या कवणी. त्या साधिता काशीस्थानी, प्रयास नाही सर्वथा. काशीची या सैरावैरा फिरणे, ते खेचरी मुद्रा साधिली जाणे. किंवा की जे भवा निदर्शने, ते चाचरी मुद्रा जाणावी. काशीमध्ये वैसे जो अरुणी, शुभ अथवा अशुभ मणी, तेने साधिली हो अगस्ती मुनी. भूचरी मुद्रा जाणावी. गंगा स्नानाचा जो मार्ग, तोची अगोचरी मुद्रा योग. आता महामुद्रा साधन प्रसंग, परिसावाजी अगस्ती मुनी. स्नान घडे स्वर्ग तरंगिणीचे, तेने साधन केले महामुद्रेचे. आता ओढिया जालंधराचे, कैसे बंधन साधन. जेने काशीस्थळी वास केला, तेने पूर्ण मूळ बंधन साधिला. दूरदेशीहुनी काशीमध्ये आला, तोची ओढिया बंध म्हणावा. काशीस्थळी घडे मरण, तोची जालंधरी बंध साधिला पूर्ण. ऐसे योगाभ्यास सिद्धीचे स्थान, नाही त्रिलोकी कोठेही. षटकर्म संन्यास योगाभ्यासी, गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी तापसी वानप्रस्थ सर्व सिद्धी अभ्यासी. तोची काशीवास जाणावा. नाही काशी विना सर्व विद्या, नाही भागीरथी सम सर्व नद्या. काशीवास तो सर्व साध्या, सिद्धी मुक्ती स्थान. नाही काशी ऐसे स्थान, जेथे असे विश्वनाथाचे राहणे. आणि कास्थळी तो त्रिनयन, गोप्य असे सर्वथा. ऐसी अविमुक्ती काशी नगरी, प्रळयी अविनाश ते शिवपुरी. तिच्या योगे दाटे तो श्रीहरी अहर्निशी. स्वामी म्हणे ओ अगस्ती, काशीचा वियोग झाला तुझ प्रती. ऐसाची पूर्वी झाला होता पशुपती प्रती. काशी वियोग जाणपा, तुझ परीस सहस्त्र गुणा. काशी वियोग झाला त्रिनयना, ऐसी ते काशीची वर्णना. मुक्तीची खाणी प्राणी मात्रांसी. आता सर्व इंद्रिये जो स्वस्थ सर्वत्र, दुरी जव आहे काळाचे सूत्र. तव तू एक वेळ तरी काशी क्षेत्र, सेवी जन्मांतरी. इंद्रपदाई ऐसा रजर्थ,
हे सर्व प्रहरी जे स्वार्थ, स्त्री आपण एकची मनोरथ, क्रमी जे काशी मार्ग, तेथे स्वर्ग सरितेचे स्नान आणि विश्वंभराचे स्तवन. नाईक द्रव्याचे कीज दान, संकल्प करी सत्पात्री, दान ते दिजे काशी प्रयागी, अवदान ते हवी जे यागी, तृप्त होती त्या यज्ञ भागी, प्रमथाधिक थोर थोर, आणि तीर्थी भार हिरण्य, काशी स्थळी जो संकल्पी मुष्टी धन्य, ते समता तुळेगा समान, सूर्ययागाचे फळ, क्षेत्रा वाचुनी अफळ दान, क्षेत्रा वाचुनी नव्हती ब्राह्मण, राहिले क्षेत्र संन्यास घेऊन, काशी प्रयागी आवश्यक, सर्वत्र वृष्टी करीतसे स्वाती, परिते मुक्तिमणी सागरींची होती, जैसा ग्राम सरितेची या शुक्ती, न प्रसवती मुक्ते सहसाही, म्हणून काशी प्रयागींचे दान, पत्र पुष्पांचे तेची शतयज्ञ, अन्य तीर्थी वेंचिजे निधी सुवर्ण, परी किंचित फळ, जैसी परीस धातूंची एक दृष्टी, साक्षीत्वेची वळे सुवर्ण खोटी, तैसी तीर्था झालिया भेटी, ती दाणे फळती पै, क्षुधा हरे सत्यची भोजने, त्रषा शांत सेविल्या जीवने, तैसी तीर्था झालिया भेटी, ती दाणे फळाती पै, आणि का स्थळी मृत्यूचा प्रयास, अति क्रूरते यमाचे पाश, मग कवण कैसे गर्भवास, भोगणे तया थोर भय, काशीमध्ये सहज मृत्य, पशु मानवादी सर्व जीव जंत, मरती ते सायुज्य पावोनी मुक्त, होती तत्काळची पै, जेथे ब्रह्मतारकाचा उपदेश, सर्व जंतुसी देतसे महेश, नाही म्हणेल तो पशु निर्विशेष, युगानुयुगी होतसे, काशी विरहित उपजे जो जंतू, त्यासी बाघितसे कृतांतू, मग पंचक्रोशी मध्ये होय मृत्यू, होतो अगभ्य देवांसी पै, म्हणून काशीचे जे मरण, ते सायुज्यता मुक्ती पावण, सर्व जंतुसी ब्रह्मानिरूपण, होतसे शिवमुखे सर्वदा, ब्रह्मादिक देव सूरपती, ते काशीचे ठाई मृत्यू इच्छिती, आता सर्वही त्यजुनी भ्रांती, सेविजे काशी मार्ग, जप तप दान क्रिया पंचत्व, हे सर्वही अफळ काशी विरहित, द्रव्यार्थी झाला गृहस्थ, तरी यज्ञ कीजे प्रयागी, परी हे सर्वही स्त्रिये विन, व्रथा जप तप यज्ञ दान, स्त्री असावी सगुण तरीची, साध्य सर्वही सिद्धी, जया गृही स्त्रिया दुर्दशा वेश, शरीरी नाही शुभ गुणांचा वास, तो जाणावा अल्पायुषी पुरुष, ते ग्रह जाणावी स्मशान भूमी, शुभ लक्षणी स्त्रिया चंद्रवदना, त्या चंद्र कळे सम सुलक्षणा, जैसे शशी दर्शने पाषाणा, जीवन स्त्रवे तत्काळ, म्हणून स्त्री असावी सुबुद्धी, तेने साधती सर्व सिद्धी, स्त्री अवलक्षणा तरी सुबुद्धी, हरपे तया पुरुषाची, स्वामीसी म्हणे अगस्ती मुनी, स्त्रिया सुलक्षणा त्या कवणी, मज निरुपाजी कृपादानी, षण्मुख स्वामी दयाळा, स्वामी म्हणे हो अगस्ती ऋषी, तरी त्या स्त्रियांची लक्षणे कैसी, जी निरूपिली भवानीसी, तिची निरूपू तू जाता, आता शुभाशुभ स्त्री लक्षणे, अगस्तीसी निरूपिली षडानने, श्रोती परिसी जे भाव पूर्ण, मने शिवदास गोमा, इति श्री स्कंद पुराणे काशीखंड वानप्रस्थाश्रम योगाभ्यासादि वर्णन नाम चत्वारिशतमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. इति चत्वारिशतमाध्याय समाप्त.